ठीक आहे. तुम्ही कोणत्या गाईला घालणार आहे? हे आता ह्या गाईला घालायचं आहे. बर. ह्या पलीकडच्या गाईला घालायचं आहे. बर. हा. आणि ह्या गाईला घालायचं आहे. ह्या गाईला. ओके. 3 गाईंना हे घालायचं आहे. फास्ट फूड म्हणजे ह्याने आमच्या भावाच्या गोठ्यावर दिलं होतं. हा. तुम्ही कोणत्या कोणत्या गाईला घालणार बोलला? ह्या गाईला घालायचं आहे, त्या गाईला घालायचं आहे, ह्या गाईला घालायचं. बर. आणि त्या जनावरांना घालायचं उद्दिष्ट म्हणजे काय की आमच्या भावाच्या म्हशीला जे तुमचं प्रोडक्ट वापरलं त्या म्हशीवर इतका भारी इफेक्ट पडला की बोलायचं काम नाही. तिची तब्येत चांगली सुधारली, दूध चांगलं दिलं. त्यामुळे मी आता ते माझ्या ह्या 3 गाई दुधांना जरासं आवडीला कमी आलेले. ती 10-20 लिटरवर होती, ती आता सध्या 6 लिटर 7 लिटर दूध चालू आहे. ही गाय 16 लिटरवर होती, आता हिचं मिनिमम 10 लिटर चालू आहे. आता हे जर का औषध दिलं, ह्याची तब्येत सुधारली, ह्याचं दूध वाढलं, माझ्याची प्रक्रिया चांगली राहिली, तर ही आता 15 किलोची घेतली आहे. तिथं 30-30 किलोची आपण रेग्युलर सगळ्या जनावरांना घालू शकतो. बरोबर. मग तुम्ही आता हे आपला म्हणजे रिपोर्ट तुम्ही ऐकला तो तुमच्या म्हणजे बाजूच्याच गोठ्यामध्ये आता बाजूच्या म्हणजे माझ्या भावाच्या जनावरांवर बघितला. ते रेग्युलर माझ्या बरोबरच सगळं खाद्य वगैरे देत होते. त्यातून त्या म्हशीला त्यांचं ते तुमचं प्रोडक्ट हा चालू होता, लॅक्टोफास्ट चालू होता. बरोबर. आणि त्या पावडरीनंतर 8 ते 10 दिवसात त्या म्हशीत इतकं सुधारणा झाली की तिची तब्येत चांगली झाली, दूध चांगलं द्यायला लागली, रवत चांगली करायला लागली. बरोबर. त्यामुळे ते आपण काय केलं की आपल्याकडच्या 2-3 गाय आता डॅमेज स्वरूपाला आहेत, जरा खराब झालेले. बरोबर. आता त्यांना हे जर का प्रोडक्ट चालू केलं, बऱ्यापैकी जर का दूध वाढलं तर कंटिन्यू सगळ्या जनावरांना द्यायला काय हरकत नाही. बरोबर. आता तुम्ही बघताय पशुपालक तर ही आपल्या म्हणजे ह्या 2 गायींची तर एकदम तब्येत जरा डाऊन झाली.